नमस्कार शिक्षक मित्रांनो, तुमच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव महिनोन्महिनी अडकला आहे का? सेवा लाभ किंवा शालार्थ प्रक्रियेत अडचणी येत आहेत का? तर आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता शासनाने स्पष्ट कालमर्यादा निश्चित केली आहे. नेमका हा निर्णय काय आहे, कोणाला लागू आहे आणि याचा शिक्षकांवर काय परिणाम होणार आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. तुम्ही बाजूच्या स्क्रीनवर ती बातमी पाहू शकताय. नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाविषयी माहिती घेणार आहोत. लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार राज्य शासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. हा निर्णय हजारो शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. मित्रांनो, त्याचबरोबर आज 4 ऑगस्ट रोजी शासनाने तो GR सुद्धा प्रसिद्ध केला आहे. आपण पुढे तो GR सुद्धा स्क्रीनवर पाहणार आहेत. मित्रांनो, राज्यातील अनेक अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय आणि विद्यानिकेतनमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव अनेक महिने, काही वेळा वर्षानुवर्षे प्रलंबित राहत होते. त्यामुळे वेतन सुरू होण्यास विलंब, तसेच सेवा लाभ मिळण्यास अडचणी, शालार्थ प्रक्रियेत विलंब आणि न्यायालयात जाण्याची वेळ अनेक कर्मचाऱ्यांवर येत होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने शासनाला स्पष्ट धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहे. मग यावर शासनाने काय निर्णय घेतला? तर मित्रांनो, आता नियुक्तीनंतर संबंधित संस्थेला 15 दिवसाच्या आत वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव सादर करावे लागेल. त्यानंतर संबंधित शिक्षण अधिकारी किंवा विभागीय उपसंचालकांना 15 दिवसाच्या आत प्रस्ताव मंजूर करून किंवा नामंजूर करून तो करावा लागेल. मित्रांनो, जर प्रस्तावात काही त्रुटी असतील तर एकाच वेळी कळवाव्या लागतील. संस्थेने त्या त्रुटी दूर करून 15 दिवसाच्या आत सुधारित प्रस्ताव पुन्हा सादर करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 15 दिवसात अंतिम निर्णय घेणे संबंधित अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असेल. मित्रांनो, नेमका हा निर्णय खालील संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. अनुदानित प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, तसेच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय, विद्यानिकेतन, तसेच संबंधित संस्था चालक, शिक्षण अधिकारी आणि विभागीय उपसंचालकांनाही कालमर्यादाचे पालन करावे लागणार आहे. मग मित्रांनो, या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा काय आहे? तर या निर्णयामुळे वैयक्तिक मान्यतेची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल. मंजुरी अभावी वेतन रखडण्याची शक्यता कमी होईल. सेवा लाभ आणि शालार्थ प्रक्रियेत विलंब कमी होईल. अधिकारी निश्चित मुदतीत निर्णय घेण्यास बांधील राहतील. शिक्षकांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येणार नाही. मित्रांनो, शासनाने आणखी एक मुद्दा स्पष्ट केला आहे की पवित्र प्रणालीद्वारे झालेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींना स्वतंत्र वैयक्तिक मान्यताची आवश्यकता नाहीये. हा मुद्दा अनेक शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, अनेक वर्षापासून शिक्षकांची सर्वात मोठी तक्रार म्हणजे वैयक्तिक मान्यता प्रस्ताव प्रलंबित राहणे ही होती. आता शासनाने प्रथमच प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा दिली आहे. जर या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली तर हजारो शिक्षकांना त्याचा थेट फायदा होणार आहे. आणि मात्र या कालमर्यादाचे प्रत्यक्ष पालन होते का, हे पुढील काही महिन्यात स्पष्ट होईल. मित्रांनो, तुमच्या वैयक्तिक मान्यतेचा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे का, किंवा तुम्ही या निर्णयाचे स्वागत करता का? तुमचे मत खालील कमेंट्समध्ये मला नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाटील हब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेलं बेल आयकॉन बटन सुद्धा प्रेस करा. आणि मित्रांनो, शेवट अजून एक विनंती की मोर बटनाच्या खाली हाईप हे बटन दिलेलं आहे. आपण हाईप सुद्धा व्हिडिओला करू शकताय. पुढील अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक आणि शिक्षकांच्या अपडेटसाठी पुन्हा भेटूया. तोवर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.